इलेक्शन आहे इथे काय काय प्रॉब्लेम आहे मुलुंडमध्ये? नमस्कार, मी ॲडव्होकेट धनंजय भोसले. मी मुलुंड कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो आणि माझं राहण्याचं ठिकाण आहे ते आणि माझं ऑफिस आहे ते भांडुपला आहे. तर जेव्हा पण कधी पण मुलुंड कोर्टामध्ये मी येतो तेव्हा मी असं करतो, मुलुंड कोर्टामध्ये ईस्ट वेस्ट ब्रिज मी मारण्याचा प्रयत्न करतो. त्याचं कारण असं की वेस्ट आपण जर LBS बघितला तर तो नेहमी कंजेस्टेड असतो आणि मला असं वाटतं की काही दिवसामध्ये नजीकच्या काळामध्ये असं जसं इथे ऐकायला आलं की धारावीची वस्ती इकडे मुलुंडला इकडे येऊन बसणार आहे आणि जसं बोलतात की धारावीचा विकास करणार आहेत, पण ते कुठे ना कुठेतरी तो धारावीचा पण विनाश असणार आहे. तर या गोष्टीची दक्षता लोकांनी ठेवली पाहिजे. काही पक्ष आहेत ते बोलतात की जातीपातीचा काहीतरी मुद्दा उचलत असतात, पण ॲक्च्युली तुम्हाला बघितलं पाहिजे, तुमचा विकास बघितला पाहिजे, मुलुंडचा विकास बघितला पाहिजे. आणि मुलुंडमध्ये जर लोकसंख्या जर वाढत राहिली तर आपला मुलुंडचा विकास कधी होणार नाही. मला असं वाटतंय की मुलुंडच्या समस्या जर आजच्या तारखेला कोण अचूकपणे मांडू शकतं, त्याच्यावरती कोण सोल्युशन देऊ शकतं, तर राकेश शेट्टीशिवाय दुसरा कोणी पर्याय नाही. आज आपण बघितलेलं आहे की अदानीला दिलेली जी काही लँड आहे ती माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ती परत काढून घेऊ. तसंच जेव्हा 6 नोव्हेंबरला माननीय राहुल गांधीजी आले होते, त्यांनी धारावीचा व्यवस्था हे काढलं होतं, विषय काढला होता, त्याच्यामध्ये मुलुंडचाही विषय निघाला होता. तर अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला जर खरंच मुलुंडला जर वाचवायचं असेल तर एकमेव पर्याय म्हणजे राकेश शेट्टीजी. त्याचप्रमाणे आता मी एवढ्या समस्या तुम्हाला सांगितल्या वाहतूक कोंडीच्या, आणि त्याचप्रमाणे मुलुंडचं जर तर लोकसंख्या वाढली तर मुलुंडचा जे फ्लॅटचे जे आज व्हॅल्यू आहेत ते सुद्धा कमी होणार आहेत. ते एक प्रकारे सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला त्रासच होणार आहे भविष्यामध्ये. तर आज जर कोण वाचवू शकत असेल तर हे माननीय राकेश शेट्टीजी आहेत. त्यामुळे राकेश शेट्टीजींना आपलं बहुमत द्यावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो.